ते काय सांगणार, आज भूमी अभिलेख कृती समितीच्या माध्यमातून बेमुदत उपोषण आंदोलन चालू आहे तुमचं, काय प्रमुख मागण्या आहेत? सर नमस्ते. पहिले आमच्या मागण्या कसं आहे, एक तर आमचं पद जे आहे ते सर्वेअर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या कॅडरला आमचं पद आहे. पण आम्हाला तेवढं वेतन भेटत नाही, जे की आमचं पद तांत्रिक आहे. तर एसेट आम्हाला लागू झाला पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे. आणि परत आमच्या अजून मागण्या वेगळ्या आहेत की 18 मोजणी प्रकरणं पडतात सर्वेअरला, ती एक मागणी आहे. आणि याच्याबरोबर अजून आणखीन वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही जे आमचं क्वालिफिकेशन आहे ते डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, जे की आम्हाला सर्वेइंग जो सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टचं पूर्ण नॉलेज आम्हाला इथं अप्लाय करावं लागतं. आणि हे आहे. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत डिग्री ज्यांची झालेली आहेत असे पण कर्मचारी आहेत. त्यामुळे जसं आमचं क्वालिफिकेशन आहे, जसं आमचं काम आहे, त्याच्यानुसार आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी भेटली पाहिजे. मूळ मागणी बरी जे तुम्ही आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरताच आहे? नाही, आमचं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. आणि जवळपास 15 दिवस झाले आता. आज आम्ही आंदोलन करतो आहे. पहिलं सहकार आंदोलन केलं, त्याच्यानंतर आम्ही आता पूर्ण बेमुदत संप करतो आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि एसेटचा GR येत नाही तोपर्यंत आम्ही संप चालू ठेवणार आहे. किती कर्मचाऱ्याचं हे आंदोलन चालू आहे, किती कर्मचारी सहभागी याच्यामध्ये? जवळपास पूर्ण महाराष्ट्रभरात 1500च्या वरती कर्मचारी आहेत. 2000च्या वरती कर्मचारी आहेत. त्यांचं पूर्ण सगळ्यांचं आंदोलन चालू आहे. 90% जण आंदोलनात सहभागी आहेत. बरं, तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल काय असणार संघटनेचं? संघटनेचं पुढचं पाऊल आम्ही बेमुदत संप चालूच ठेवणार आहे, काम करणार नाही. हाच आमचा पुढचं असणार आहे पाऊल. जोपर्यंत प्रॉपर GR येत नाही, परिपत्रक काही येत नाही, तोपर्यंत आम्ही संप चालू. आपलं नाव? माधवी कुलकर्णी, उपसंचालक भूमी अभिलेख, छत्रपती संभाजीनगर. मी MS गारजकर, भूमी अभिलेख विभागाचा एक कर्मचारी आहे. आणि आमचे हे जे मागण्या आहेत त्या विविध मागण्याच्या अनुषंगाने आम्ही इथे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे. धरणे आंदोलन आहे. 2 तारखेपासून आम्ही बेमुदत संपाचं हत्यार उपसलेलं आहे. ते हत्यार काढण्यामागंसुद्धा सरकारचा जो वेळकाढूपणा धोरण आहे म्हणा किंवा निगेटिव्हचं जे धोरण आहे त्या अनुषंगाने आम्हाला हे वेळ आलेली आहे. आमची पहिली प्रमुख मागणी होती की तांत्रिक वेतन देण्यात यावं. नागपूर खंडपीठाने ज्याप्रमाणे निर्णय दिला की वर्ग 3 कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन देण्यात यावं, आणि त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक श्रेणी कर्मचारी संघटना असो किंवा सर्व कर्मचारी संघटना असो, आम्ही शासनामार्फत जमाबंदी झालेला आहे आमचा. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय स्तरावरून जिल्हा स्तरावरून 88 ते 90% कर्मचारी हे संपात सामील झालेले आहेत. त्यामुळे आमची मागणी ही शासनाने याची दखल घ्यावी की आम्ही काय या स्टेजपर्यंत आलेलो आहोत आणि बेमुदत संपाचं काढण्याचं काही कारण नसतं तर आमची शासनाच्या वतीने आपल्यामार्फत एवढीच विनंती राहील की आमच्या मागण्या लवकर मागणी कराव्या आणि आम्हाला जे न्याय मागणी आहे आमची त्या न्याय मागणी देण्यात यावी. आपलं नाव? मी MS गारजकर, मी हेड क्लर्क म्हणून आहे.